ऍडजस्टमेंट चालू होती. इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे पहिलीच. तर सबस्क्रिप्शन मी सांगितलं होतं की सबस्क्रिप्शन हे रिसीटला येतं आणि रिसीटला आल्यानंतर सबस्क्रिप्शन कुठं जातं, इन्कम साईडला. आता रिसीटचे जे अकाउंट्स आहेत, रिसीटचे अकाउंट जाणार आहे इन्कमला आणि लॅबिलिटीला, आणि पेमेंटचे जातात ते एक्सपेंडिचर आणि ऍसेटला. तर इथं सबस्क्रिप्शन हे रिसीटला आलं तर त्याचा इफेक्ट कुठं करायचा, इन्कमला. त्याच्यानंतर बघा आता सेकंड ऍडजस्टमेंट अशी राहील, वरती सबस्क्रिप्शन 10,000 दिलंय, खाली आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आलंय. मग सबस्क्रिप्शन हे इन्कमला जातं म्हणून 10,000 पहिले आपण इन्कमला घेतले. तर आउटस्टँडिंग आल्यानंतर आउटस्टँडिंग हे नेहमी ऍड करतो, म्हणून आपण पहिला इफेक्ट काय करणार, इन्कमला ऍड करायचा, कारण सबस्क्रिप्शन हे इन्कमला असतं म्हणून फर्स्ट इफेक्ट इन्कम मध्ये ऍड. आणि सेकंड मी सांगितलं होतं इन्कमचा असेल तर ऍसेटला जातो आउटस्टँडिंग, आणि एक्सपेंडिचरचा असेल तर लॅबिलिटीला जातो. उलट इन्कमचा जर ऍडव्हान्स आला तर लॅबिलिटीला मांडायचा, आणि एक्सपेंडिचरचा ऍडव्हान्स आला तर ऍसेटला मांडायचा, क्रॉस करायचं. शक्यतो फायनल अकाउंट आठवा, फायनल अकाउंट नुसार आपल्याला जायचंय. फायनल अकाउंट मध्ये आपण आउटस्टँडिंग आलं तर एक्सपेंडिचरला ऍड करायचो, लॅबिलिटीला मांडायचो, आणि ऍडव्हान्स आला तर लेस करून आपण ऍसेटला मांडायचो. मग सेम याच्या उलट इन्कमचं करायचं, आउटस्टँडिंग आला तर ऍड करून ऍसेटला घ्या, ऍडव्हान्स आला तर लेस करून लॅबिलिटीला. मग याच पद्धतीने बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2,000 सांगितलंय, 2,000 रुपये इथे इन्कमला आपण ऍड करणार, बाहेर आले 12,000, आणि या 2,000चा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, ऍसेटला. ठीक आहे. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने विचारली जाईल बघा. या ठिकाणी मी सांगितलं होतं आपल्याला अशी एक ऍडजस्टमेंट येणार आहे की देर आर 1,000 मेंबर इच पेइंग 100 ॲज अॅन्युअल सबस्क्रिप्शन. ही आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे, आपल्याला पेपरला आउटस्टँडिंग म्हणून सांगत नाही, फक्त एवढीच ऍडजस्टमेंट देतील. देर आर 1,000 मेंबर इच पेइंग 100 ॲज अ अॅन्युअल सबस्क्रिप्शन. मग ही ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंगची सबस्क्रिप्शनची आहे, हे लक्षात ठेवा. मग इथं या ठिकाणी सबस्क्रिप्शन आपल्याला रिसीटला दाखवलं 95,000, म्हणजे ह्या वर्षी आपण ज्यावेळेस लोकांकडून पैसे कलेक्ट केले त्यावेळेस 95,000च आपल्याला कलेक्ट झाले. मग आता यांचे मेंबर जर बघितले तर 1,000 मेंबर आहे, 1,000 मेंबरने 100 रुपीजने जर पैसे दिले तर त्यांचे 1,00,000 रुपीज कलेक्ट व्हायला पाहिजे होते ह्या वर्षी, पण झाले किती रे वरती, 95,000. मग 1,00,000 मधून जर 95,000 मायनस केले तर ह्या वर्षीचं आउटस्टँडिंग जे न मिळालेले पैसे ते किती आहे, 5,000. त्या 5,000ला आपण आउटस्टँडिंग म्हणतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन शोधलं. कसं शोधलं, तर इन्कमला कळाले आपल्याला 95,000 रिसिव्ह झाले. खालच्या ऍडजस्टमेंटनुसार कळालं 1,000 मेंबरचे जर 100 रुपीजने विचार केला तर 1,000 इंटू 100 1,00,000 रुपीज ह्या वर्षी आपल्याला रिसिव्ह व्हायला पाहिजे होते. 1,00,000 मधून वरचे 95,000 जे मिळाले ते मायनस केले, म्हणजे 5,000 रुपीज ह्या वर्षी मिळाले नाही. मग आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट काय करतो आपण, तर सबस्क्रिप्शन आहे इन्कमला असतं म्हणून फर्स्ट इफेक्ट करायचा इन्कम मध्ये ऍड, आणि सेकंड जातो इन्कमचा आउटस्टँडिंग असेल तर ऍसेटला. म्हणून इन्कम एक्सपेंडिचर घेतलं, सगळ्यात अगोदर इन्कमला आपण घेणार. बघा रिसीटला जे सबस्क्रिप्शन आलंय ते पहिले इन्कमला मांडायचं, बाय सबस्क्रिप्शन 95,000. आता ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला कळालं किती रुपये येणार, 5,000. मग 5,000 रुपीज या ठिकाणी काय केले आपण, ऍड केले. 95 मधून 5 मिळवले, 1,00,000 आलं. आता या 5,000चा सेकंड इफेक्ट कुठे जातो, तर आउटस्टँडिंग इन्कमचा असल्यामुळं ऍसेटला जाणार. सरळ सरळ लक्षात ठेवा, इन्कमचा आउटस्टँडिंग ऍसेटला, एक्सपेंडिचरचा असेल तर लॅबिलिटीला. मग इन्कमचा आउटस्टँडिंग या ठिकाणी आपण घेतला ऍसेटला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000. ठीक आहे, हे झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडं स्पीडमध्ये घेतोय. बघा सेम प्रोसेस, 78,000 वसूल झालेत. 800 मेंबरने 100 रुपये प्रमाणे 80,000 येतील. 80,000 मधून 78 गेले, राहिले 2,000 आउटस्टँडिंग. याचे पण आपण दोन इफेक्ट करणार. एक इफेक्ट बघा, पहिलं सबस्क्रिप्शन घेतलं 78,000, आउटस्टँडिंग 2,000 ऍड केले, बाहेर आले 80,000, आणि ह्या 2,000चा सेकंड इफेक्ट कुठे करणार आपण, ऍसेटला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून. मागच्याच ऍडजस्टमेंट सारखी होती सेम. बघा आता न्यू ऍडजस्टमेंट दिलंय, सबस्क्रिप्शन 81,000 दिलंय. देअर आर 800 मेंबर ऑफ पेइंग 100 अॅन्युअल सबस्क्रिप्शन अँड प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग 5,000. आता इथं दोन ऍडजस्टमेंट एकत्र आहे. एक चालू वर्षाचा आउटस्टँडिंग साठी त्यांनी मेंबर आणि त्यांचे पैसे सांगितलेत, आणि प्रिव्हियस इयरचा पण आउटस्टँडिंग या ठिकाणी दिलाय. मग या ठिकाणी बघा आपण इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट घेतली. मग मी सांगितलं होतं प्रिव्हियस इयरचा जर आउटस्टँडिंग येत असेल तर करंट इयरचा आउटस्टँडिंग आपण ऍड करतो, तसं प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आला तर काय करायचं, लेस करायचं. ठीक आहे, मग या पद्धतीने आपण या ठिकाणी सोडवणार. मग आता बघा आपल्याला कळालं टोटल सबस्क्रिप्शन 81,000 आहे. पहिलं सबस्क्रिप्शन घेतलं आपण इन्कमला. आता प्रिव्हियस इयरचे हे 81,000मध्ये हे प्रिव्हियस इयरचे जे बाकी होते 5,000 ते मिळालेत, आणि ते पैसे कशात ऍड झाले, 81,000 मध्ये. असं कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण की ज्या लोकांनी मागच्या वर्षी 5,000 रुपये आपले दिले नाही, ह्या वर्षी आपण परत त्यांच्याकडे मागायला गेलो असेल, त्यांनी मग ह्या वर्षीचे पण दिले असतील आणि मागच्या वर्षीचे पण दिले असतील, असे मिळून
आपल्याला पैसे मिळाले. मग मागच्या वर्षीचे जे पैसे मिळाले प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग ते 5,000 रुपये ह्या 81,000 मध्ये ऍड आहे. मग प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग असेल, प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंगचे पैसे मिळाले तर त्याचा एकच इफेक्ट करायचा, इन्कम मधून लेस. मग 81,000 मधून हे 5,000 रुपये प्रिव्हियस इयरचे काय करणार आपण, लेस करणार. मग 81,000 मधून लेस का केले, कारण त्यामध्ये इन्क्लूड आहे. आपल्याला मागच्या वर्षीचे किंवा पुढच्या वर्षीचे कुठलेही पैसे इथं इन्कमला ठेवायचे नसतात, म्हणून नेक्स्ट इयरचे किंवा प्रिव्हियस इयरचे आलं तर ते आपण लेसच करतो. मग या ठिकाणी बघा मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग 5,000 सांगितले ते आपण मायनस केले, बाहेर आले 76. म्हणजे याचा अर्थ आपण जे 81,000 रुपये गोळा केले होते ते 81,000 मध्ये 5,000 हे मागच्या वर्षीचे होते, म्हणजे ह्या वर्षीचे ऍक्च्युअल पैसे किती होते, 76,000 असा त्याचा मिनिंग निघतो. ठीक आहे, म्हणून मागच्या वर्षीचे पहिले आपण मायनस करून ह्या वर्षीचे पैसे कळाले 76. आता बघा यांचे किती मेंबर होते, तर पहिल्या ऍडजस्टमेंटमध्ये 800 मेंबर होते 100 रुपयाप्रमाणे. मग आता या ठिकाणी बघा करंट इयरच्या आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट कशी शोधायची, बघा 800 मेंबरचे 100 रुपयाप्रमाणे 80,000 व्हायला पाहिजे. पण आता त्यांना इथं दिसतंय आपल्याला जुने 5,000 मायनस केले तर ह्या वर्षी फक्त 76,000 मिळाले. 80 मधून 76 मायनस केले म्हणजे किती रुपये बाकी आहेत ह्या वर्षीचे, पण 4,000 रुपये ह्या वर्षीचे आउटस्टँडिंग बाकी. मग ह्या चालू वर्षाच्या आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट करतो. एक आपण फर्स्ट इफेक्ट करतो इन्कम मध्ये ऍड. आता हा प्रिव्हियस इयरचा असल्यामुळे आपण लेस केले 5,000, पण चालू वर्षाचे 4,000 रुपये काय करणार आपण, ऍड करणार. आणि सेकंड इफेक्ट काय करणार, ऍसेटला. म्हणून या ठिकाणी बघा चालू वर्षाचा आउटस्टँडिंग 4,000 रुपये आपण ऍड केले आणि याचा सेकंड इफेक्ट गेला ऍसेटला. मग करंट इयरचं जर आउटस्टँडिंग आलं तर करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड होतं, त्याचा सेकंड इफेक्ट ऍसेटला जातो. तसं प्रिव्हियस इयरचा जर आउटस्टँडिंग आला तर ते लेस होतं, त्याचा एकच इफेक्ट आपण करतो. कळतंय? मग प्रिव्हियस इयरचा आपण सेकंड इफेक्ट का नाही करत, कारण त्याचा दुसरा इफेक्ट जात असतो जुन्या बॅलन्स शीटला. मग आता जुना बॅलन्स शीट आपण बनवणारच नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी एकच इफेक्ट लक्षात ठेवतो. मग प्रिव्हियस इयरचा आपण किती इफेक्ट केला, एक. पण करंट इयरचे किती करायचे, दोन. करंट इयरचा आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट केले, एक इन्कमला ऍड आणि सेकंड ऍसेटला. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा हीच ऍडजस्टमेंट कशी विचारली जाईल. आता हे जे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग जे होतं ते आपल्याला मागच्या स्लाइडमध्ये खाली सांगितलं होतं, बरोबर आहे, ऍडजस्टमेंटमध्ये. आता त्यांनी काय केलं, इथं रिसिटलाच खाली ब्रॅकेटमध्ये सांगितलं. मग कसंही सांगितलं तरी प्रोसेस तीच. सगळ्यात अगोदर आपण काय घेणार, बघा इन्कमला घ्यायचे 90,000. मग इन्कमला घेतले 90,000. प्रिव्हियस इयरचे त्याच्यात किती ऍड आहेत, 90,000 मध्ये 4,000 रुपये हे प्रिव्हियस इयरचे असं त्यांनी सांगितलं. मग प्रिव्हियस इयरचा आपण काय केलं रे इफेक्ट, बघा प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंगचा आपण एकच इफेक्ट करतो, इन्कम मधून लेस. या 90,000 रुपये जे इन्कमला आपण मांडले त्या 90,000 मधून हे प्रिव्हियस इयरचे पैसे लेस करायचे. का लेस करायचे, कारण की आपल्याला फक्त चालू वर्षाचाच इन्कम ह्या ठिकाणी दाखवायचा असतो, प्रिव्हियस इयरचा इन्कम त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकत नाही. 90,000 मध्ये प्रिव्हियस इयरचे 4,000 होते आणि चालू वर्षाचे 86 होते, असे मिळून ते 90 होते. मग आपल्याला ह्या ठिकाणी फक्त करंट इयरचेच पैसे दाखवायचे, म्हणून प्रिव्हियस इयरचे पैसे आपण ह्या ठिकाणी काय केले, लेस केले. मग 90,000 मधून प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग काय केलं, लेस. मग प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आलं तर नेहमी लेस होणार, करंट इयरचा आउटस्टँडिंग नेहमी ऍड होणार. मग प्रिव्हियस इयरचं आपण लेस केले 4,000, आले 86,000. आता करंट इयरचा आउटस्टँडिंग बघा, करंट इयरचा आउटस्टँडिंग किती आहे, 20,000. मग करंट इयरचा आउटस्टँडिंग आपण 20,000 रुपीज या ठिकाणी काय करणार, ऍड करणार. मग आता करंट इयरच्या आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट आहे, एक इन्कम मध्ये ऍड आणि दुसरा ऍसेटला. मग करंट इयरचा आउटस्टँडिंग आला म्हणून आपण ऍड केले, 86,000 मधून 20 ऍड केले, आले 1,06,000. याचा सेकंड इफेक्ट जाईल ऍसेटला. सेकंड इफेक्ट कुठे जाणार, ऍसेटला. मग अशा पद्धतीने आपण प्रिव्हियस इयरचा एकच इफेक्ट केला, फक्त इन्कम मधून लेस. तसं करंट इयरचे आपण दोन इफेक्ट केले. पहिला इफेक्ट केला इन्कम मध्ये ऍड, सेकंड आउटस्टँडिंग असल्यामुळं इन्कमचा आउटस्टँडिंग हा जातो ऍसेटला, म्हणून सेकंड इफेक्ट केला आपण ऍसेटला. ठीक आहे, थोडं बोर होईल कारण पण ऍडजस्टमेंटचे कशा पद्धतीने विचारतात ते समजून घ्या, कारण तुम्हाला नंतर कन्फ्युजन नको. ज्यावेळेस प्रॉब्लेम चालू होतील त्यावेळेस माझ्या अगोदर तुमचे आन्सर आले पाहिजे, लक्षात ठेवा. त्यासाठी आपण हे सगळे डिटेल बघतोय. मला काय, मी आज सुद्धा प्रॉब्लेम स्टार्ट करू शकतो, पण प्रॉब्लेम स्टार्ट केल्यानंतर हे जे कन्फ्युजन आहे तुमचं प्रिव्हियस इयर, नेक्स्ट इयर, करंट इयर, ते मला दूर करायचं. एकदा ते समजलं कुठली ऍडजस्टमेंट कशी येऊ द्या, तुम्ही आरामशी सोडवणार. ठीक आहे, मग आता बघा सबस्क्रिप्शन 90,000 आहे. आता जी इन्फॉर्मेशन ऍडजस्टमेंट मध्ये सांगायची ती त्यांनी कुठं सांगितली, ब्रॅकेटमध्ये. मग ब्रॅकेटमध्ये आता यांनी 2 वर्षाचा उल्लेख केला बघा. 90,000 रुपये टोटल वसूल झाले यावर्षी, त्यामध्ये 5,000 रुपये 11/12चे. मग त्यासाठी तुम्ही साल लक्षात ठेवा. इथं वरती साल काय दिलं रे, 31 मार्च 2012. रिसिट अँड पेमेंटला डेट पाहिजे पहिली काय, 31 मार्च 2012. याचा अर्थ 11/12 हे करंट इयर आहे. 11/12 हे काय झालं, करंट इयर, कारण हे वर्षाची शेवटची तारीख असते. मग सुरुवात कधी होईल, 11 पासून.
1 एप्रिल 2011. मग 11-12 हे काय झालं आपलं करंट इयर. मग 10-11 काय झालं रे प्रिव्हियस इयर. मग इथं 10-11चे किती रुपये सांगितले त्यांनी? 10-11चे आपल्याला 5,000 रुपये सांगितले. म्हणजे हे प्रिव्हियस इयरचे पैसे आउटस्टँडिंग 5,000 आणि हे 12-13 म्हणजे नेक्स्ट इयर झालं. नीट लक्षात ठेवा. 10-11 प्रिव्हियस इयर, 11-12 करंट इयर आणि 12-13 काय येणार पुढचं वर्ष नेक्स्ट इयर. मग ह्या ठिकाणी नेक्स्ट इयरचे 3,000 दिले म्हणजे याचा अर्थ हा ऍडव्हान्स आहे. साल जे आपल्याला इयर दिलेलं असतात ते इयरवरून तुम्हाला ओळखता आले पाहिजे लक्षात ठेवा. 31 मार्च 2012 म्हणजे काय करंट इयर 11-12. मग या ठिकाणी 10-11चा उल्लेख केल्याचा अर्थ हे प्रिव्हियस इयर झाले 5,000 रुपये. 12-13चा उल्लेख आला याचा अर्थ हे करंट इयर झालं नेक्स्ट इयर झालं ऍडव्हान्स झाला. हा 3,000 रुपये ऍडव्हान्स आहे नेक्स्ट इयर साठी आलेले पैसे. हे 5,000 रुपये प्रिव्हियस इयरचे मिळाले आणि टोटल पैसे या वर्षी मिळाले 90. या 90,000मध्ये 5,000 रुपये मागच्या वर्षीचे, 3,000 रुपये पुढच्या वर्षीचे आणि परत त्यांनी सांगितलंय हे जे 90,000 भेटून सुद्धा चालू वर्षाचे आणखीन 4,000 रुपये मिळायचे राहिले. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000 म्हणजे करंट इयरचे 4,000 रुपये आणखीन भेटायचे. मग या ठिकाणी आता तिन्ही वर्षाचा उल्लेख आलाय. प्रिव्हियस इयर पण आलं, करंट इयरचे 4,000 आले आणि नेक्स्ट इयरचे 3,000 आले. मग आता ही कशी सोडवायची नीट बघा. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं स्टेप वाईज जायचं. पहिल्यांदा 90,000 रुपये आपण घेतले इन्कमला. सगळ्यात अगोदर घेतला आपण सबस्क्रिप्शन इन्कमला 90,000. आता प्रिव्हियस इयरचे किती रुपये आहेत रे 5,000. मग प्रिव्हियस इयरचं मी सांगितलंय प्रिव्हियस इयरचं काय करतो आपण फक्त इन्कमला काय करतो लेस एकच इफेक्ट करतो आपण इन्कम मधून लेस. मग 90,000 जे 90,000मधून मागच्या वर्षीचे जे 5,000 मिळाले होते ते लेस करा. मग 90,000मधून 5,000 लेस केले म्हणून मी इथं दाखवलं आउटस्टँडिंग. तुम्ही असं पण म्हणू शकता प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग किंवा आउटस्टँडिंग डायरेक्ट साल टाका. कधीचे ते 10-11चे म्हणून आउटस्टँडिंग 2010-11. मग प्रिव्हियस इयर असल्यामुळे काय केलं आपण लेस केले एकच इफेक्ट. आता बघा नेक्स्ट इयर म्हणजे करंट इयरचा ऍडव्हान्स. नेक्स्ट इयरचे पैसे मिळाले म्हणजे चालू वर्षाचा काय झाला तो ऍडव्हान्स झाला. मग मी सांगितलं होतं या ठिकाणी बघा करंट इयरचा जर ऍडव्हान्स आला तर करंट इयरचा ऍडव्हान्स हा काय होतो लेस होतो. कारण हे सुद्धा पैसे आपल्याला पुढच्या वर्षीचे जे पैसे काही आपल्याला मिळाले ते सुद्धा आपल्याला इथं ठेवायचे नसतात. ठीक आहे. मग त्याच्यामुळं बघा आपण दाखवताना नेक्स्ट इयरचे जे पैसे आहेत ते नेक्स्ट इयरचे पैसे सुद्धा काय करणार आपण लेस करणार. ठीक आहे. मग आता या ठिकाणी नेक्स्ट इयरचे किती पैसे रे 3,000 रुपये आपल्याला ह्या वर्षी मिळाले. जे लोक आता पुढच्या वर्षी पैसे देऊ शकत नाही त्यांनी आताच देऊन टाकले 3,000 रुपये. मग हे सुद्धा पैसे आपण चालू वर्षी धरू शकत नाही कारण ते पैसे नेक्स्ट इयरचे 12-13चे ते आपण 11-12 मध्ये धरू शकत नाही. म्हणून ते सुद्धा काय करायचा ऍडव्हान्स लेस करायचा. मग आता करंट इयरचा ऍडव्हान्सचे दोन इफेक्ट बघा. पहिला इफेक्ट करायचा इन्कमला लेस आणि दुसरा करायचा लॅबिलिटीला. मग मी सांगितलं होतं इन्कमचा जर ऍडव्हान्स असेल तर लेस करून कुठे घ्यायचा लॅबिलिटीला. एक्सपेंडिचरचा ऍडव्हान्स असेल तर लेस करून ऍसेटला घ्यायचा. क्रॉस घ्यायचा असतं ऍडव्हान्स आणि सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंगच्या बाबतीत सरळ सरळ घ्यायचं. मग या ठिकाणी बघा आता ऍडव्हान्स आलाय 3,000 रुपये. मग पहिला इफेक्ट काय करणार आहे आपण या ठिकाणी 3,000 रुपये लेस करणार. 85 मधून 3 गेले आले 82,000 आणि ह्या ऍडव्हान्सचा सेकंड इफेक्ट करायचा लॅबिलिटीला. रिसिव्ड ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 3,000 आणि लक्षात. आता त्याच्यानंतर बघा तिसरी ऍडजस्टमेंट आपली आता करंट इयरचा आउटस्टँडिंग. मग करंट इयरच्या आउटस्टँडिंगचे आपण इफेक्ट बघितले मागं. पहिला इफेक्ट इन्कमला ऍड करायचा सेकंड ऍसेटला. मग या ठिकाणी बघा आपल्याला 4,000 रुपये करंट इयरचे पैसे आउटस्टँडिंग सांगितले म्हणून 4,000 रुपये या ठिकाणी 82,000 मध्ये ऍड केले. बाहेर आले 86,000 आणि ह्या 4,000चा सेकंड इफेक्ट कुठं केला ऍसेटला. मग तुम्हाला इथं दोन गोष्टी कळाल्या. मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग होतं लेस केलं. चालू वर्षाचा ऍडव्हान्स लेस करून लॅबिलिटीला घेतला आणि आउटस्टँडिंग ऍड करून ऍसेटला घेतला. मग आउटस्टँडिंग सरळ सरळ ऍड करून ऍसेट ऍडव्हान्स लेस करून लॅबिलिटी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. आता हे तुम्ही मला सांगायचंय बघा सबस्क्रिप्शन आपल्याला 1,00,000 रुपये वरती मिळालंय. आता जी इन्फॉर्मेशन ब्रॅकेट मध्ये दिली होती मगाशी ती खाली दिली ऍडजस्टमेंट मध्ये सेम इफेक्ट करायचे. मग आता याच्यासाठी बघा ऍडजस्टमेंट पहिली समजून घेऊ. सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लूड 7,000 फॉर प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षीचे किती रे 7,000 अँड ₹5,000 फॉर नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर म्हणजे हे ऍडव्हान्स आलंय लक्षात 5,000 आणि करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 10,000. करंट इयरचे 10,000. मग मागचं जी इन्फॉर्मेशन प्रिव्हियस इयरचं ऍडव्हान्सची तिने ब्रॅकेटमध्ये दिली ती रिसिटला ती आता फक्त कुठे दिली ऍडजस्टमेंट मध्ये. मग जसं मागच्या वर्षीचे इफेक्ट केले सेम तसेच करायचं. सगळ्यात अगोदर रिसिटचं जे काही सबस्क्रिप्शन असेल ते इन्कमला घ्या. सगळ्यात अगोदर रिसिटचं सबस्क्रिप्शन कुठं आलं इन्कमला
आता मागच्या वर्षीचे किती सांगितले, प्रिव्हियस इयरचे 7,000. मग मागच्या वर्षीचे काय इफेक्ट करतो आपण, फक्त इन्कमला काय करायचं, लेस. म्हणून हे 7,000 रुपये इन्कम मधून आपण काय केले, लेस केले. ठीक आहे, तिथं आले 93,000. त्याच्यानंतर काय असतं रे, तर नेक्स्ट इयरचे जे काही पैसे मिळाले असं नाही ऍडव्हान्स, तो पण काय करायचा, इन्कमला लेस करायचा. म्हणून ऍडव्हान्सचे दोन इफेक्ट काय, तर इन्कमला लेस करून सेकंड इफेक्ट लायबिलिटीला. म्हणून आता हे जे 5,000 रुपये ऍडव्हान्स मिळालाय नेक्स्ट इयर साठी, तो ऍडव्हान्स या ठिकाणी काय करायचा, लेस करायचा. लेस करून बघा 93 मधून 5,000 आपण लेस केले, त्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, लायबिलिटीला. त्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, लायबिलिटीला. मग रिसिव्ड ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 5,000. हे झाले नेक्स्ट इयरचे ऍडव्हान्सचे दोन इफेक्ट, इन्कमला लेस करून लायबिलिटीला. आणि आता करंट इयरचा सबस्क्रिप्शनच्या आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट काय, तर करंट इयरचा सबस्क्रिप्शन काय करायचं, फर्स्ट इफेक्ट करायचा इन्कमला ऍड, सेकंड करायचा ऍसेटला. म्हणून आता या ठिकाणी चालू वर्षाचे जे 10,000 रुपये, त्याचा पहिला इफेक्ट इन्कमला ऍड, 88 मध्ये 10 ऍड केले, 98 आले. आणि ह्या आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट कुठे जातो, ऍसेटला. म्हणून सेकंड इफेक्ट आपण मांडला ऍसेटला. अशा पद्धतीने आपण काय केले, या ठिकाणी प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग फक्त एकच इफेक्ट केला, लेस. नेक्स्ट इयरचा ऍडव्हान्स आला म्हणून तो लेस करून लायबिलिटीला घेतला. आणि करंट इयरचा आउटस्टँडिंग आलं ते ऍड करून आपण ऍसेटला घेतलं. अशा पद्धतीने सबस्क्रिप्शनचे आपले इफेक्ट आहेत. ठीक आहे, आता हीच ऍडजस्टमेंट बघा कशी पडते. परत फक्त आता या ठिकाणी काय दिलंय बघा, सबस्क्रिप्शन 1,00,000 सांगितलंय. सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लूड 7,000 12-13. आता आपलं वर्ष कोणतं आहे, वरती लगेच साल दिलेलं दिले का, लगेच पहिलं रिसीट अँड पेमेंटची डेट पाहिजे 31 मार्च 2012 वरती. याचा अर्थ 12-13 म्हणजे काय आलं, नेक्स्ट इयर. कारण वर्ष आपलं इथं 12ला संपतंय, म्हणजे 12-13 म्हणजे काय झालं, नेक्स्ट इयर. आणि 11-12 हे आपलं करंट इयर झालं. मग आता हे जे 7,000 रुपये ते नेक्स्ट इयरचे 12-13चे. सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लूड 7,000 फॉर 12-13. 12-13चे 7,000 रुपये ह्या 1,00,000 इन्क्लूड आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग 12-13 म्हणजे नेक्स्ट इयर आहे का नाही, मग याचा अर्थ हे 7,000 रुपये काय आहे, ऍडव्हान्स आहे. आणि बघा 5,000 आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, चालू वर्षाचं आउटस्टँडिंग 5,000 आहे. मग या ठिकाणी आता दोनच ऍडजस्टमेंट आले, एक नेक्स्ट इयर ऍडव्हान्सची आणि आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे. करंट इयरचा ऍडव्हान्स, करंट इयरचा आउटस्टँडिंग. मग करंट इयरचा ऍडव्हान्स म्हणजेच नेक्स्ट इयरचे पैसे. मग आता सगळ्यात अगोदर सोडवताना आपण पहिलं इन्कम, एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट घेतला. सगळ्यात अगोदर आपण घेतला आता सबस्क्रिप्शन 1,00,000. आता हे जे नेक्स्ट इयरचे 7,00,000 सांगितले, 7,000 सांगितले, मग नेक्स्ट इयरचे जे पैसे असतात त्याचे दोन इफेक्ट काय येतात रे, ऍडव्हान्सचा. तर पहिला इफेक्ट कायचा, इन्कमला लेस, आणि सेकंड इफेक्ट जातो लायबिलिटीला. ऍडव्हान्सचा सेकंड इफेक्ट कुठे जातो, लायबिलिटीला. म्हणून या ठिकाणी सबस्क्रिप्शन मधून पहिले 7,000 आपण लेस करणार, आणि सेकंड इफेक्ट कुठे मानला, लायबिलिटीला, रिसिव्ड ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन. आता सेम करंट इयरचे काय इफेक्ट करतो आपण, तर इन्कमला पहिला ऍड करतो आणि सेकंड इफेक्ट मानतो ऍसेटला. म्हणून या ठिकाणी बघा करंट इयरचे पैसे किती आहेत, 5,000 रुपीज या ठिकाणी इन्कमला काय होणार, ऍड होणार, बाहेर आले 98,000. सेकंड इफेक्ट कुठे जाणार, ऍसेटला. या ठिकाणी दोनच ऍडजस्टमेंट होत्या, करंट इयरचा ऍडव्हान्स, करंट इयरचा आउटस्टँडिंग. मग ऍडव्हान्स काय केला आपण, इन्कमला लेस करून लायबिलिटीला घेतला, आउटस्टँडिंग ऍड करून ऍसेटला घेतला. ठीक आहे, आता बघा कधी कधी आपल्याला बघा रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलंय. आता हे 3-3 साल देतात सबस्क्रिप्शन. आता चालू वर्षाचं, जसं आता मागच्या गणितात काय झालं रे, आपल्याला सबस्क्रिप्शन देताना त्यांनी फक्त एकच सबस्क्रिप्शन दिलं, एकत्र 1,00,000 मिळाले असं दाखवलं. आणि 1,00,000 मिळाले असं दाखवलं, आणि जे काही मागच्या वर्षीचे असतील, पुढच्या वर्षीचे असतील, ते सगळं ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं. ठीक आहे, तसं कधी कधी पेपरला आपल्याला काय केलं जातं, की असं सेपरेट काढून दिलं जातं. आम्हाला पैसे मिळाले, मग मागच्या वर्षीचे 2,000 रुपये, म्हणजे आता टोटल आपले बघा 31 मार्च 2020 आहे का नाही, इथं रिसीट अँड पेमेंटला आपल्याला डेट काय आहे, 31 मार्च 2020. म्हणजे याचा अर्थ 19-20 हे करंट इयर, 18-19 हे प्रिव्हियस इयर, आणि 20-21 हे नेक्स्ट इयर. मग आता इथं काय केलं त्यांनी, एकत्र अमाऊंट न देता सेपरेट दिली. जसं 18-19 आम्हाला 2,000 मिळाले असं दाखवलं, 19-20 आम्हाला 10,000 मिळाले असं दाखवलं, आणि 20-21 आम्हाला ऍडव्हान्स 3,000 मिळाला असं दाखवलं. मग हे कधी कधी 3 वर्ष जातात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला साल ओळखता आला पाहिजे, नीट लक्षात ठेवा करंट इयर कसं ओळखायचं. बघा 31 मार्च 2020, मग 31 मार्च 2020 मध्ये बघा आपल्याला काय दिलंय, 31 मार्च 2020 हे आपलं करंट इयर असल्यामुळं करंट इयर झालं 19-20, काय झालं 19, प्रिव्हियस इयर झालं 18-19, आणि नेक्स्ट इयर झालं
20-21. मग आता ह्याची मांडणी कशी करायची नीट बघा. आता ह्या ठिकाणी बघा प्रिव्हियस इयरचे जे पैसे असतात असे सेपरेट दिले तर आपण मग प्रिव्हियस इयरचं घेत नाही. आतापर्यंत काय करायचो आपण, प्रिव्हियस इयरचे पैसे इन्कमला लेस करायचो. आतापर्यंत काय केलं आपण, प्रिव्हियस इयरचे पैसे आपण इन्कमला काय केले, लेस केले. का लेस केले, कारण ते याच्यात इन्क्लूड होते, याच्यामध्ये ते मिक्स होते म्हणून आपण ते लेस केले. तसं आता आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्यांनी सेपरेट दिले का नाही, मग लेस करायची गरज नाही, मग प्रिव्हियस इयरचा आपण घेतच नाही. मग लक्षात ठेवा, असं जर सेपरेट दिलं तर प्रिव्हियस इयरचा कुठलाही इफेक्ट येणार नाही. आता पुढे बघा, चालू वर्षाचे जे 10,000 आहे, चालू वर्षाचे पैसे इन्कमला मांडायचे. चालू वर्षाचे पैसे कुठे जाणार, इन्कमला. म्हणून चालू वर्षाचे 19-20 चे जे पैसे ते कुठे मांडले, इन्कमला. आणि नेक्स्ट इयरचे जे पैसे ते डायरेक्ट लॅबिलिटीला मांडायचे. कारण नेक्स्ट इयरचे आपण काही इफेक्ट बघितले होते, इन्कमला लेस करून लॅबिलिटीला घ्यायचे. पण लेस का करत होतो आपण इन्कमला, कारण की ते त्यात मिक्स होते. आता इथं त्यांनी सेपरेट दिले का नाही, मग त्यामुळे इन्कमचा लेसचा इफेक्ट येणार नाही. मग आपल्याला जर एकत्र दिले असेल तरच तो इन्कमचे इफेक्ट येतात. जर सेपरेट दिले तर डायरेक्ट नेक्स्ट इयरचे पैसे डायरेक्ट लॅबिलिटीला मांडा, चालू वर्षाचे पैसे डायरेक्ट इन्कमला घ्या, आणि प्रिव्हियस इयरचा काहीच विचार करायचा नाही, कारण ते मागच्या वर्षीच्या लॅबिलिटी ऍसेटला जातात. मग मागच्या वर्षीच्या ऍसेटला जातात त्यावेळेस ते तिकडे मांडले जातात. त्यामुळे आता सध्या तरी आपण ते घेणार नाही. फक्त चालू वर्षाचे जे पैसे असतील तेवढेच फक्त इन्कमला घ्यायचे, आणि ऍडव्हान्स असेल तर तो कुठे घ्यायचा, लॅबिलिटीला. ठीक आहे. आता हेच गणित आपण बघा कसे सोडवायचे. दोन्ही पद्धतीने प्रश्न येतात, कधी कंबाईन अमाऊंट देतात, कधी असे सेपरेट देतात. आता हे एक्झाम्पल असं आलं बघा, आपल्याला 2005-06चे 2,000 रुपये सांगितले, 6-7चे 10,000 सांगितले, आणि 7-8चे 500. आता आपलं पहिलं करंट इयर ओळखा कोणतं आहे. करंट इयरच्या बाबतीत बघितलं तर 31 मार्च 2007 आलंय, म्हणजे याचा अर्थ 6-7, आता हे वर्षाची शेवट असते 31 मार्च 2007, म्हणजे वर्ष कसं चालू झालं असं त्यांचं 1 एप्रिल 2006 ला. मग 6-7 हे झालं त्यांचं करंट इयर म्हणजे मधलं, पाठीमागचं झालं प्रिव्हियस इयर 5-6, आणि 7-8 म्हणजे झालं नेक्स्ट इयर ऍडव्हान्स. मग आता इथं 3 इयर दिले का नाही, त्याच्यामध्ये 6-7 हे आपलं करंट इयर आहे, पुढचं वर्ष दिसतंय ते ऍडव्हान्स समजायचं नेक्स्ट इयर, आणि पाठीमागचं दिसतंय ते प्रिव्हियस इयर. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला ऍडजस्टमेंट सोडवता नाही, प्रिव्हियस इयर आपण सध्या घेत नाही, 5-6चे पैसे आपण घेणार नाही, कारण त्यांनी सेपरेट दिले का नाही. त्यांनी जर समजा हे दिलं नसतं, त्यांनी फक्त सांगितलं असतं 12,500, आले लक्षात, तर मग 12,500 मी घेतले असते इन्कमला, त्यातून मग मागचे 2,000 ऍड आहे म्हणून लेस केले असते, 500 रुपये लेस केले असते. पण ह्या ठिकाणी त्यांनी सेपरेट दिल्यामुळं आता या 12,500चा विचार करायचा नाही. आपण काय करणार, प्रिव्हियस इयरचं घ्यायचेच नाही. 6-7चे किती आहे, 10,000, मग ते मांडायचे इन्कमला. 6-7चे कुठे मांडायचे, इन्कमला. त्याच्यानंतर 7-8चे जे पैसे तो ऍडव्हान्स झाला आपला, तो ऍडव्हान्स मांडायचा लॅबिलिटीला. ऍडव्हान्स कुठे मांडायचा, लॅबिलिटीला. या ठिकाणी बघा 6-7 एक करंट इयर असल्यामुळे त्याचे पैसे इन्कमला घेतले, आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनरला ठेवले. 6-7-8चे जे पैसे आहेत ते डायरेक्ट आपण कुठे घेतले, लॅबिलिटीला, कारण की तो ऍडव्हान्स झाला. जर आपण 12,500 घेतले असते तर मी 500 इथं लेस करून मग इथं लॅबिलिटीला दाखवले असते. पण आता काय सेपरेट असल्यामुळे आपण डायरेक्ट मांडायचे. चालू वर्षाचे जे ते इन्कमला गेले पाहिजे, नेक्स्ट इयरचे लॅबिलिटीला. आता खाली ऍडजस्टमेंट आले बघा, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग करंट इयर. करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे 3,000. मग करंट इयरचे पैसे काय करतो आपण, आउटस्टँडिंगचे इफेक्ट बघितले होते. पहिले इफेक्ट बघितलं होतं आपण, इन्कमला काय करतो रे, ऍड करतो, आणि सेकंड इफेक्ट ऍसेटला. म्हणून या ठिकाणी बघा 3,000 रुपये जे करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे ते डायरेक्ट 10,000 मध्ये ऍड करायचं, बाहेर आले 13,000, आणि ह्या 3,000चा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, ऍसेटला. मग या ठिकाणी ज्यावेळेस असे सेपरेट दिले असेल त्यावेळेस कंबाईन अमाऊंट घ्यायची गरज नसती. आलं लक्षात. मग ज्यावेळेस सेपरेट देतील त्यावेळेस फक्त इन्कमचेच पैसे, करंट इयरचेच पैसे फक्त इन्कमला मांडायचे, नेक्स्ट इयरचे पैसे लॅबिलिटीला मांडायचे, जुने पैशाचा विचार करायचा नाही. प्रिव्हियस इयरचे पैसे आपण जुन्या ऍसेटला मांडत असतो, पण ती सध्या घ्यायची नाही, त्यामुळे त्याचा काही इफेक्ट येणार नाही. मग करंट इयरचा आपण करंट इयरच्या पैशामध्ये करंट इयरचे पैसे ऍड केले, सेकंड इफेक्ट केला आपण ऍसेटला. ठीक आहे. आता याचे नेक्स्ट इयर बघा परत, त्याच्यामध्ये आता हेच ऍडजस्टमेंट कशी येईल बघा, थोडं वेगळं ऍडजस्टमेंट आहेत बघा. सबस्क्रिप्शन 16-17, 17-18, 18-19 दिलेत. 31 मार्च 2000 किती रे, 18, म्हणजे वर्ष झालं असेल 1 एप्रिल 2017 ला चालू. 17-18 हे आपलं काय झालं, करंट इयर. मी आता मधलंच नाही, मी करंट इयर असं काही नाही, कधी कधी पाठीमागं 2-2, 3-3 वर्ष पण प्रिव्हियस इयर येऊ शकतं. त्यामुळे ते डेट नुसार ठरवा. आता इथं मी जेवढे प्रॉब्लेम घेतलेत त्याच्यामध्ये मधलं करंट इयर आहे, पाठीमागचं प्रिव्हियस इयर आहे, नेक्स्ट इयर आहे पुढचं. मग अशा वेळेस फक्त लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस मधलंच करंट इयर असेल असं नाही, या डेटवरून ठरवायचं. आता 31 मार्च 2018 हे आल्यामुळं आपण म्हणलो 17-18 हे काय झालं आपलं
करंट इयर झालं. मग 16-17 काय होईल प्रिव्हियस इयर. 18-19 काय झालं नेक्स्ट इयर. आता ऍडजस्टमेंट बघा. क्लब ऍड 450 मेंबर इच पेइंग ₹1 हे झालं चालू वर्षाचं आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट. हे वाचलं की लगेच तुम्हाला कळायला पाहिजे ही चालू वर्षाची आउटस्टँडिंगची सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय 18 बिंग एरियर 2016-17 2016-17चे ₹18 बाकी होते यायचे. किती एज होते 18 ऍट द बिगिनिंग ऑफ 17-18 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला मागच्या वर्षीचे किती रुपये बाकी होते 18 पैकी किती मिळाले तरी तर 16-17चे ₹8 मिळाले. मग आता हे ऍडजस्टमेंट कसे सॉल्व आउट करायचे बघा. साऊंड ऑफ ठेवा. दळे साऊंड बंद ठेव. माईकला कशाला हात लावतो रे. बरे. Club had 450 member each paying ₹1 18 being area 2016-17 आता हे ऍडजस्टमेंट नीट समजून घ्या थोडी वेगळी नेहमीपेक्षा. आपल्याला या ठिकाणी 3 वर्षाचे पैसे दिलेत. मागच्या वर्षाचे ₹8 मिळाले असं सांगितलंय. पण ऍडजस्टमेंट मध्ये जर बघितलं तर त्यांनी सांगितलं मागच्या वर्षीचे टोटल ₹8 येणं बाकी होते. किती रुपये येणं होतं ₹8. 16-17चे ₹8 येणं होतं. बिगिनिंग ऑफ 17-18 म्हणजे ह्या करंट इयरच्या सुरुवातीला मागच्या वर्षीचे ₹8 होते. हे 18 पैकी किती रुपये मिळाले फक्त 8,000. किती रुपये बाकी रे तर ₹10 आपले अजून मिळालेले नाही जुने. 16-17चे टोटल ₹18 मागच्या वर्षी दिलेले नव्हते. त्यापैकी फक्त आपल्याला ह्या वर्षी किती रुपये मिळाले तर ₹8 मिळाले. म्हणजे प्रिव्हियस इयरचे सुद्धा अजून ₹10 बाकी आहे. करंट इयरचे किती मिळाले 422. नेक्स्ट इयरचे किती मिळाले 16. आता हे ऍडजस्टमेंट कशी सोडवायची नीट बघा. सगळ्यात अगोदर आपण प्रिव्हियस इयरचं जे होते बघा. सगळ्यात अगोदर आता मानतानी करंट इयरचे पैसे घ्या इन्कमला सबस्क्रिप्शन 422. नेक्स्ट इयरचे पैसे घ्या लॅबिलिटीला. नेक्स्ट इयरचे पैसे कुठे घेतले आपण लॅबिलिटीला ₹16. बघा नेक्स्ट इयर जे होतं त्याचे पैसे डायरेक्ट लॅबिलिटीला मानले. करंट इयरचे पैसे कुठे मानले इन्कमला मानले. आता ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व आउट करायची. ऍडजस्टमेंट सोडवताना बघा करंट इयरचा आउटस्टँडिंगचा पहिला विचार करू. बघा किती मेंबर सांगितले त्यांनी 450 मेंबर सांगितले. ₹1 450 गुणिले 1 केलं तर ₹450 होतील. मग 450 पैकी करंट इयरचे किती पैसे मिळाले 422. मग 450 मधून 422 गेले. ₹28 आपले आउटस्टँडिंग अजून. मग जे काय ₹28 आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंगचे आपण दोन इफेक्ट करतो. काय इफेक्ट करतो रे करंट इयरच्या आउटस्टँडिंगचा इन्कमला ऍड करायचा म्हणून 422 मध्ये ₹28 ऍड केले. सेकंड इफेक्ट करतो आपण ऍसेटला. सेकंड इफेक्ट कुठे गेला ऍसेटला. मग या ठिकाणी बघा चालू वर्ष आपलं 17-18 मग चालू वर्षाचे आउटस्टँडिंग कळाले ₹28. ₹28 या ठिकाणी काय केले आपण ऍड केले आणि सेकंड इफेक्ट दाखवला आपण ऍसेटला. आता पुढची ऍडजस्टमेंट जी ₹18 बघा 18 बिंग एरियर वर्षाच्या सुरुवातीला ₹18 आपले एरियर होते बरोबर आहे. 18 पैकी त्यांनी सांगितलं की 16-17चे फक्त ₹8 मिळाले. याच्यावर मिनिंग काढावा लागतो तो लक्षात ठेवा. जर आपल्या प्रिव्हियस इयरचे ₹8 बाकी होते पण प्रिव्हियस इयर पुढे किती दिसत आहेत रे फक्त ₹8 म्हणजे 18 पैकी फक्त किती मिळाले ₹8. मग उरलेले ₹10 आपल्याला कुठं मांडावं लागतात ऍसेटला. नीट लागा मी ते इफेक्ट कसा केला जातो. यांनी मागच्या वर्षीचे आपल्याला ₹8 येणं बाकी होतं त्यापैकी फक्त या वर्षी वसुली किती झाली ₹8. आणखीन ₹10 तसेच पेंडिंग आहे. मग ते ₹10 सुद्धा आपल्याला चालू वर्षाच्या कुठं दाखव लागतात ऍसेटला. मग प्रिव्हियस इयरचा ह्या पैशाचा उपयोग फक्त काय करावं लागतं जुने काही बाकी आहे का ते शोधण्यासाठी करावं लागतं. मग आपल्याला कळलं ऍडजस्टमेंट नुसार ₹18 जुने येणं बाकी होतं त्यातले 8 मिळाले. मग उरलेले जे ते पैसे असतील ते चालू वर्षाच्या ऍसेटला परत आउटस्टँडिंग म्हणून दाखवायचे. मग चालू वर्षाच्या ऍसेटला बघा ह्या करंट इयरचा ऍडव्हान्स होता करंट इयरचा आउटस्टँडिंग होता ₹28 आणि हे प्रिव्हियस इयरचे जे ₹10 बाकी आहे ते आपण घेतले. मग असे टोटल ₹38 बाहेर आले. मग मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंगचं काय केलं कळालंय ₹18 होते. 18 पैकी वरती रिसिटला आपल्याला ₹8 मिळाले असं दिसतंय. याचा अर्थ पेंडिंग ₹10 परत कुठं दाखव लागतील चालू वर्षाच्या ऍसेटला. मग या ठिकाणी चालू वर्षाच्या ऍसेटला आपण ₹10 दाखवलेत. हे झाले या ठिकाणी आउटस्टँडिंगचे इफेक्ट. ठीक आहे. आता अशाच पद्धतीचे ऍडजस्टमेंट सगळे आहेत नीट लक्ष द्या. बघा आता या ठिकाणी बघा 16-17चं ₹85 सांगितलेत. 17-18चे ₹4,000 आणि 18-19चे 103. मग आता हे मगाच्या सेम. बघा आता आपण सगळ्यात अगोदर सबस्क्रिप्शन घेतलं करंट इयरचे 4,000. नेक्स्ट इयरचे ₹103 डायरेक्ट कुठं दाखवणार लॅबिलिटीला. आपण प्रिव्हियस इयरचं घेतच नाही. करंट इयरचे घेतो इन्कमला. नेक्स्ट इयरचे घेतो आपण लॅबिलिटीला. आता ऍडजस्टमेंट नुसार जर गेलो तर ऍडजस्टमेंट 450 मेंबर गुणिले 10 किती व्हायला पाहिजे रे
450 गुणिले 10 4500. 4500 पैकी करंट इयरला किती रुपये मिळालेत? फक्त 4000. मग 4000 रुपये या ठिकाणी लेस केले म्हणजे चालू वर्षाचं आउटस्टँडिंग किती राहिलं? 500. मग चालू वर्षाचं आउटस्टँडिंग काय करणार? पहिला इफेक्ट इन्कमला ऍड, सेकंड ऍसेटला. म्हणून या ठिकाणी 500 रुपये ऍड केले आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवला आपण? ऍसेटला. ठीक आहे. आता ही झाली पहिली ऍडजस्टमेंट. 450 मेंबर 10 रुपये. मग आपण ते कॅल्क्युलेशन करून पाहायचं. 450 गुणिले 10 4500. मग 4500 पैकी मिळाले 4000. इथे एक शून्य कमी आलाय. 4500 वजा 4000. पुढे आउटस्टँडिंग राहिला 500. मग 500चं इफेक्ट काय केले? तर एक इन्कमला ऍड करून दुसरा इफेक्ट घेतला आपण ऍसेटला. आता 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट सांगितलं 20 इज स्टील एरियर टुवर्ड सबस्क्रिप्शन इयर 2016-17. त्यांनी सांगितलं 20 रुपये आणखीन 2016-17 भेटायचे बाकी. म्हणजे आपल्याला मागच्या वर्षीचे 16-17 85 रुपये मिळाले असं कळतंय वरती. खाली सांगितलं आणखीन 20 रुपये भेटणं बाकी. म्हणजे याचा अर्थ मागच्या वर्षीचे टोटल आउटस्टँडिंग होती 105 रुपये. मागच्या वर्षीचे टोटल आउटस्टँडिंग होती 105. 105 पैकी 85 रुपये या ठिकाणी मिळाले आणि 20 रुपये आणखीन भेटायचे बाकी असं त्यांनी क्लिअर कट केलं. आता मागच्या स्लाइड मध्ये काय केलं रे आपण? मागच्या स्लाइड मध्ये आपण ह्या ठिकाणी शोधलं. 18 मागचे टोटल अमाऊंट होती त्यातून 8 गेले. आपण 10 रुपये उरले ते या ठिकाणी दाखवले. तसं ह्या स्लाइड मध्ये काय केलं किंवा ह्या ऍडजस्टमेंट मध्ये काय केलं? त्यांनी डायरेक्ट जे पैसे बाकी आहेत न भेटलेले तेच त्यांनी डायरेक्ट इथं सांगितले. मग आता हे 20 रुपये मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग बाकी. मग मागच्या वर्षीचं जर काही आउटस्टँडिंग बाकी असेल तर ते कुठं घ्यायचं असतं? ऍसेटला. म्हणून त्या 20 रुपयाचा इफेक्ट एकच येणार फक्त ऍसेटला. मग टोटल बाहेर 500 आणि 20 झाले 520 रुपये. मग या ठिकाणी लक्षात ठेवा प्रिव्हियस इयरचं जर इन्कम मध्ये ऍड असेल तर आपण ते लेस करतो आणि प्रिव्हियस इयरचं काही भेटायचं राहिलं असेल तर ते कुठं मानतो आपण? ऍसेटला मानतो. मग या ठिकाणी 2 आउटस्टँडिंग झाल्या. करंट इयरचं आउटस्टँडिंग 500, प्रिव्हियस इयरचं जे 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं ते. असं एकत्रित करून 520 रुपये आपण बाहेर घेतले. ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या. वेगवेगळे ऍडजस्टमेंट आहे. हे सगळे पेपरला येतं. पुढचे प्रत्येक प्रश्नामध्ये अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट दिसणार आहेत. ते तुम्हाला कळायला पाहिजे. आता कधी कधी पेपरला बघा जुनी बॅलन्स शीट देतात प्लस रिसिट अँड पेमेंट अकाउंट असतं आणि ऍडजस्टमेंट पण असतं. हे 3 येतं. आता काही प्रॉब्लेम असे आहेत का जे फक्त रिसिट पेमेंट आणि ऍडजस्टमेंट एवढंच पेपरला आपल्याला येतं प्रश्नामध्ये. आणि काही काही प्रश्न असे आहेत का ज्याच्यामध्ये आपल्याला जुनी बॅलन्स शीट पण येणार आहे, रिसिट अँड पेमेंट अकाउंट पण येणार आहे आणि ऍडजस्टमेंट पण येणार आहे. मग हे कसं सोडवायचं तर नीट लक्ष द्या. बघा आता जुनी बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे प्लस रिसिट पेमेंट अकाउंट दिलंय आणि ऍडजस्टमेंट दिली. त्यासाठी आपण इन्कम आणि बॅलन्स शीट आपण घेतलंय. आता सोडवायची पद्धत सेम आपली जसं आपण मागं करत होतो सेम तसं. फक्त आता इथं लक्ष ठेवा तुम्हाला रिसिट अँड पेमेंटवरही लक्ष ठेवायचं आहे. मागं बॅलन्स शीट मध्ये जुने बॅलन्स शीट पण लक्ष ठेवावं लागतं आणि ऍडजस्टमेंट मध्ये पण लक्ष ठेवावं लागतं. मग आता मी सुरुवात करताना सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट बघा. करंट इयर आपलं कोणतं आहे रे? इथं बघा रिसिट अँड पेमेंटला काय डेट आली? 31 मार्च 2005. म्हणजे याचा अर्थ 4-5 हे आपलं करंट इयर झालं. 4-5 करंट इयर, 3-4 प्रिव्हियस इयर, 5-6 नेक्स्ट इयर. मग आपली पद्धत आहे तीच. नेहमी सोडवताना आपण काय करतो? करंट इयरचे पैसे कुठे घेतो? इन्कमला. म्हणून इन्कमला घ्यायचे. पण आता त्याच्या अगोदर प्रिव्हियस इयरचे ऍडजस्टमेंट मी सोडवले बघा. आता इथं 3-4 चे पैसे किती रुपये आहेत रे? 1500 रुपये. येतं हे रिसिटला दिसतंय. याचा अर्थ काय? रिसिट तिथं रिसिटला आपल्याला 1500 रुपये दिसते. याचा अर्थ काय घ्यायचा की 1500 रुपये ऑलरेडी आपल्याला मिळालेत. कधीचे? 3-4 चे. पण जर तुम्ही बॅलन्स शीटला जुन्या बॅलन्स शीटला बघितलं तर जुन्या बॅलन्स शीटला हे मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग होतं. मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग किती रुपये दिसू राहिले जुन्या बॅलन्स शीटला? 1800 रुपये. मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 1800 रुपये दिसतं आणि करंट इयरला रिसिटला किती दिसू राहिले? प्रिव्हियस इयरचे 1500. याचा अर्थ मागच्या 1800 पैकी फक्त ह्या वर्षी 1500 रुपये वसूल झाले असं त्याचा मिनिंग काढावा लागतो. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. आपल्याला जुन्या बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिसतंय 1800 रुपये आणि करंट इयरला इथं रिसिटला दिसतंय आपल्याला मागच्या वर्षीचे 1500 रुपये मिळाले असं. मग याचा अर्थ 1800 पैकी फक्त आपल्याला किती रुपये वसूल झाले? 1500 रुपये. आणखी किती रुपये पेंडिंग आहे रे? 300 रुपये येणं बाकी. मग या 1800 मधून हे 1500 रुपये काय करायचे आपण? लेस करायचे. मग 1800 मधून 1500 गेले किती रुपये राहिले? 300 रुपये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला मागच्या वर्षीचे 1800 रुपये भेटणार होते पण त्या ह्या वर्षी वसुली फक्त 1500 झाली. 300 रुपये भेटायचे बाकी. मग मी सांगितलं मागच्या वर्षीचे जे न भेटलेले पैसे असतात ते दाखवावं लागतात ऍसेटला. म्हणून इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2003-4 चे मी 300 रुपये दाखवले. आले लक्षात? मग ह्या ठिकाणी आपल्याला किती रुपये भेटायचे बाकी आहे ते शोधावं लागलं. मग कसं शोधलं? तर मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग प्लस या वर्षी त्यापैकी मिळालेले पैसे
यांचा आपण वजाबाकी केली. मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग होता 1800, ह्या वर्षी मिळाले 1500, मग 1800 मधून 1500 गेले 300 रुपये. जे पेंडिंग आहेत ते पेंडिंग कुठे दाखवायचे? ऍसेटला. मग हे प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आहे जे न भेटलेलं ते दाखवलं आपण या ठिकाणी ऍसेटला. आता करंट इयरचे जे पैसे आहेत, करंट इयरचे 15,000 ते दाखवतो आपण इन्कमला. करंट इयरचे पैसे कुठे दाखवतो आपण? इन्कमला. त्यानंतर नेक्स्ट इयरचे पैसे कुठे दाखवतो रे आपण? लॅबिलिटीला. मग नेक्स्ट इयरचे 700 रुपये दाखवले आपण लॅबिलिटीला. आता याच्या पुढे आहे का, हे जे करंट इयरचे होते, करंट इयरचे घेतले आपण या ठिकाणी इन्कमला, नेक्स्ट इयरचे घेतले लॅबिलिटीला. मग आता खाली ऍडजस्टमेंट आलेली बघा करंट इयरवर. काय ऍडजस्टमेंट आहे? तर करंट इयरचं 4,000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. मग करंट इयरचे काय इफेक्ट करतो आपण? पहिला इफेक्ट करतो आपण इन्कम मध्ये ऍड. पहिला इफेक्ट काय करतो? इन्कम मध्ये ऍड. म्हणून पहिला इफेक्ट झाला इन्कमला ऍड, बाहेर आले 19,000. आणि ह्या आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट कुठे जातो? तर ऍसेटला. मग ऍसेटला बघा पहिला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मी म्हणलोय, फक्त साल टाकलं 4-5 म्हणजे करंट इयर. किती रुपये? 4,000. मग अशा पद्धतीने करंट इयरच्या आउटस्टँडिंगचे मी 2 इफेक्ट केले. पहिला इफेक्ट केला इन्कमला ऍड आणि सेकंड केला आपण ऍसेटला. मग ह्या ठिकाणी बघा प्रिव्हियस इयरचं कसं सॉल्व्ह केलं, तर मागच्या बॅलन्स शीटला 1800 दिसतंय, याचा अर्थ आपल्याला 1800 वर्षे भेटायला पाहिजे होते, पण भेटले किती मागचे? 1500. मग 300 रुपये जे पेंडिंग होते ते कुठे दाखवले? ऍसेटला मागच्या वर्षीचे. त्याच्यानंतर करंट इयरचे पैसे इन्कमला घेतले, ऍडव्हान्स घेतला लॅबिलिटीला. करंट इयरचा आउटस्टँडिंग आपण इन्कमला ऍड केलं, त्याचा सेकंड इफेक्ट कुठे केला? ऍसेटला. मग अशा पद्धतीने हे ऍडजस्टमेंट आहेत ते आपल्याला सोडावं लागतात. आता नेक्स्ट इयर बघा, परत आता हे ऍडजस्टमेंट नीट समजून घ्या. याच्यामध्ये सगळं आलंय. आता प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स पण आलाय, प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग पण आलाय. जुन्या बॅलन्स शीटला प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स पण दिलाय, त्याच्यानंतर ऍसेटला त्याचा आउटस्टँडिंग पण दिलाय. प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग पण आहे, प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स पण आहे. या ठिकाणी बघा करंट इयर दिलाय आपल्याला आणि त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. मग आता हे ऍडजस्टमेंट कशी सोडायचे बघा. सगळ्यात अगोदर मागचा आउटस्टँडिंग बघा. ऍसेटला बघा, जुन्या बॅलन्स शीटला ऍसेटला आउटस्टँडिंग आहे 3,000. आउटस्टँडिंग किती? 3,000. 3,000 पैकी किती मिळाले रे रिसिटला? तर रिसिटला 3-4चे मिळाले फक्त 2,500. 3,000 पैकी आपल्याला किती वसूल झाले? फक्त 2,500. म्हणजे याचा अर्थ 500 रुपये आणखी पेंडिंग आहे. म्हणजे आउटस्टँडिंग पैसे भेटलेले नसतात मागच्या वर्षीचे, ते कुठे दाखवतो आपण? ऍसेटला. म्हणून इथं ऍसेटला दाखवले 500 रुपये. नीट लक्षात घ्या. सबस्क्रिप्शन मागच्या वर्षीचं होतं बॅलन्स शीटला 3,000 रुपये. मग रिसिट अँड पेमेंटला 3-4 पुढे आपल्याला 3,000 दिसायला पाहिजे होते, पण त्यांनी पूर्णच्या पूर्ण वसूल झाली का जुने पैसे? नाही. 3,000 पैकी फक्त त्यांना वसूल किती झाले?